Hello students, myself Mrs. Rajasri Pawar. In this video, we are going to learn a new lesson 3.4, the think before you speak. It means कुठलीही गोष्ट बोलण्याच्या आधी विचार केला पाहिजे. Now we are going to start our lesson. Before we start our lesson, I will first read whole passage, then explain it in Marathi. All of you listen carefully. Think before you speak. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. Imagine how we would have looked. How strange, with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. And mind you, the ears are like funnels, open all the time. There is no door with which you can close them. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls, 2 fences. There is firstly the fence of these 2 rows of the teeth. There is secondly the fence of the 2 lips. Before a word can be spoken, it has to pass. It has to pierce through these 2 walls, through these 2 fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. Now, students, we are going to see the Marathi translation of these 2 passages. Man was meant to listen more and talk less. मनुष्य हा जो प्राणी आहे याने अधिकाधिक ऐकलं पाहिजे, लिसन मोर अँड टॉक लेस, आणि कमी बोललं पाहिजे. पण आपण अगदी एक्झॅक्ट उलटं करतो. आपण कमी ऐकतो आणि जास्त बोलतो. परंतु तसं न करता आपण जे आहे आपले बोलणे जे आहे ते कमी आणि ऐकणं अधिक केलं पाहिजे. दॅट इज व्हाय द ग्रेट ब्रिटिश स्टेटमेंट्स बेंजामिन डिझरायली सेड. ग्रेट ब्रिटिश आहे, थोर तज्ज्ञ असे तत्त्ववेत्ता आहे बेंजामिन डिझरायली. हे काय म्हणतात? नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 इयर्स अँड 1 माउथ. आता बघा या ठिकाणी एक नवीन शब्द आहे, ENDOWED. एंडेड म्हणजे स्वीकारणे. निसर्गाने माणसाला काय स्वीकारलं आहे, काय दिलेलं आहे? 2 कान, 2 इयर्स अँड 1 माउथ. बघा या ठिकाणी दिसत आहे आपल्याला भगवंताने 2 कान आणि 1 तोंड दिलं आहे. याचा अर्थ जे अवयव जास्त आहे ते काम आपण जास्त केलं पाहिजे, जे कमी आहे ते कमी केलं पाहिजे. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. समजा जर माणसाला, भगवंताला जर जास्त बोलायला द्यायचं असतं, कमी ऐकायला द्यायचं असतं, तर काय झालं असतं? देवाने आपल्याला काय दिलं असतं? 1 माउथ न देता 2 माउथ दिले असते आणि 1 इयर दिले असते. इमॅजिन करा बरं, हाव वी वुड हॅव लुक्ड. हाव स्ट्रेंज विथ 2 माउथ्स ऑन दी 2 साइड्स अँड 1 इयर ॲट द सेंटर. इमॅजिन करा, कल्पना करा, दोन्ही 2 साईडला 2 तोंड. जास्त बोलायचं की नाही म्हणून जास्त 2, आणि कमी ऐकायचं आहे म्हणून 1च सेंटरला. तर कसं दिसलं असतं आपण? इमॅजिन करा. या ठिकाणी चित्र पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे. इमॅजिन करा किती विचित्र वाटलं असतं. अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक अ फ्युनेल्स. काही मनाला लावून घेऊ नका, पण इयर्स जे असतात ना आपले, हे जे इयर्स हे फ्युनेलसारखे असतात. हे जे चित्र दिसतं आहे हे फ्युनेल्स आहे. FUNNELS. फ्युनेल्स म्हणजेच नरसाळे. जी कुठलीही गोष्ट आली की आतमध्ये टाकली की द्रवपदार्थ त्याच्यातून वाहून जातात. तसं कान असतं. समोरचा कुठलाही काहीही कोणतेही शब्द बोलू दे, ते चांगले असो किंवा वाईट असो, ते तो घेत असतो. म्हणून म्हटले की कान हे फ्युनेलसारखे असतात, ओपन ऑल टाईम. सतत ते ओपन असतात. देर इज नो डोवर विथ विच यू कॅन क्लोज देम. त्यांना डोवर नाही आहे. जसं आपल्या तोंडाला डोवर आहे की नाही, म्हणजे लिप्सचं, आपण ते बंद करू शकतो. पण कानाला तसं नाही आहे की जे आपण बंद करू शकतो. व्हेअरॅज इफ यू हॅव टू स्पीक इव्हन 1 सिंगल वर्ड, आपल्याला एक सिंगल वर्ड जरी बोलायचं असेल, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 वॉल्स.
तो शब्द 2 वॉल्समधून जाता. 2 वॉल्स कुठले आहेत? 2 फेन्सेस. फेन्सेस म्हणजेच कुंपण. देअर इज अ फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 रोज ऑफ टीथ. 2 दातांच्या पंक्ती. त्याच्यानंतर देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ द 2 लिप्स. 2 ओठांचे कुंपण. हे दोन्ही क्रॉस करून एक शब्द, एक अक्षर बाहेर येत असतं. पण कानाचं तसं नसतं, त्याला डोवर नसतो. त्याच्यात तुम्ही काहीही टाकलं ते फ्युनेलसारखं जात असतं. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास. इट हॅज टू पीर्स थ्रू दीज 2 वॉल्स. जेव्हा आपण एखादा शब्द बोलतो तर पीर्स म्हणजे कट करून जाणे, कापून जाणे, पार करून जाणे. ह्या दोन्ही भिंती पार करून तो बाहेर जातो. भिंत ही उपमा दिली आहे. भिंत म्हणजेच काय? तो ओठ आणि दात, ह्या दोन्ही पण कुंपण तोडून तो बाहेर जात असतो. देअरफॉर वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड. म्हणून एखादा शब्द बोलण्याच्या आधी ॲटलिस्ट ट्वाइस, TWIC ट्वाइस म्हणजे 2दा तरी विचार करून बोला. Now see the next passage. Listen carefully. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master, of the spoken word you are a slave. Once you have spoken a word, you cannot get it back. Do what you will. Therefore, you must be very careful about the words that you speak. Once the words has left your lips, you will not be able to get it back. बघा, मराठी भाषांतर आपण बघणार आहे. अ व्हेरी वाईस मॅन वन्स रिमार्क दॅट. एकदा एका थोर अशा शहाण्या विद्वान व्यक्तीने सांगितलं आहे, अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. एखादा शब्द जो आपण बोललाच नाही. आता बघा, स्पोकन आणि अनस्पोकन हे 2 शब्दांचे प्रकार. स्पोकन म्हणजे जो आपण बोलतो आणि अनस्पोकन म्हणजे जे आपल्या मनात विचार येतात पण आपण ते बोलत नाही. बऱ्याचदा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल काही विचार येतात पण आपण जर ते बोलले नाही तर तेव्हा त्याला अनस्पोकन म्हटलं जातं. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. पण एकदाचा जर तुम्ही एखादा शब्द बोलला तर तुम्ही त्याचे गुलाम होता. स्लेव, SLAVE, स्लेव म्हणजे काय? गुलाम होणे. तो शब्द तुम्हाला पाळावाच लागतो, म्हणून गुलाम होणे म्हटलं आहे. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. डू वॉट यू विल. एकदाचा जर तुम्ही एखादा शब्द बोललात तर तो तुम्ही बॅक, परत घेऊ शकत नाही. वॉट यू विल. तुम्ही काहीही करा, तो परत येणार नाही. बघा, या ठिकाणी चित्रात दाखवलेलं आहे गो टू हेल. आपण एखाद्याला पटकन रागात बोलतो, नरकात जा. आपल्याला वाईट वाटतं आहे पण आपण तो शब्द परत मागे घेऊ शकत नाही. हे झाले स्पोकन वर्ड. पण जे तुम्ही डोक्यातच विचार करता पण बोलत नाही त्यावेळेस ते झाले अनस्पोकन वर्ड. एकदाचे जर तुम्ही बोलले की तुम्ही डू वॉट यू विल, काहीही करा, तुम्ही ते बॅक घेऊ शकत नाही. कॅनॉट गेट इट बॅक. Therefore, you must be very careful about the words that you speak. म्हणून जे काही शब्द बोलतात त्याच्यासाठी खूप केअरफुल राहा, काळजीपूर्वक ते वापरा. Once the words has left your lips, you will not be able to get it back. एकदाचे शब्द लिप्समधून बाहेर पडले, जसे या ठिकाणी दिसत आहे की ते आपण पाठीमागे घेऊ शकत नाही. You will not be able to get it back. What are unspoken words? Unspoken words म्हणजे काय? They are things you want to say. जे तुम्हाला बोलावेसे वाटते. बऱ्याचदा रागामध्ये, खूप द्वेषामध्ये आपल्याला काही शब्द बोलावेसे वाटतात बट रिमेन अनसेड. पण ते बोलण्याचे राहून जातात. ॲज थॉट्स इन युअर माइंड. ते तुमच्या मनातच राहतात. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स, वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स, यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. एकदाचे की तुमचे थॉट्स जे आहे त्याचं रूपांतर वर्ड्समध्ये झालं आणि ते लिप्समधून बाहेर आले की तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करू शकत नाही. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. बघा, एक छोटीशी गोष्ट दिलेली आहे. एकदा एक असाच यंग मॅन आपल्या स्पिरिच्युअल टीचरकडे जातात. टीचर म्हणजे गुरु, शिक्षक. पण हे टीचरचे 2 प्रकार असतात. एक अध्यात्म ज्ञान देणारे टीचर, ज्याला स्पिरिच्युअल असं म्हटलं जातं, SPIRITUAL. स्पिरिच्युअल टीचरकडे तो मनुष्य जातो आहे, आपल्या गुरुकडे जातो आहे आणि बोलतो आहे, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला अत्यंत हार्श म्हणजे कठोर, अनकाइंड म्हणजे निर्दयी असे शब्द माझ्या मित्राला वापरले. ही इज डीपली हर्ट. त्यामुळे तो खूप दुखावला आहे.
आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. मला भीती वाटते आता माझी मैत्री मी गमवतो की काय. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. मी आता ते परत कसे घेऊ. माझ्या चुकीचा पश्चाताप कसा करू. द व्हाईस टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. बघा ते जे टीचर होते, तत्त्वज्ञ आणि गुरु होते, आध्यात्मिक शिक्षक गुरु, ते त्याला एक फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर देतात, म्हणजे कोरा नवीन कागद देतात, पेन देतात. ही सेड टू द यंग मॅन. त्या माणसाला ते म्हणतात, राईट डाऊन ऑन धिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. तू तुझ्या मित्राला जे काही कठीण शब्द बोलला आहे ते सगळे ह्या कागदावर लिही. आता गुरुने सांगितलेलं आहे म्हणून शिष्याने ऐकलेलं आहे. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. पेपर ते आपल्या सरांना दाखवायला नेतात. नाव लिसन. नाव टीयर अप धिस शीट ऑफ द पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बीट्स ॲज यू कॅन. द वाईस टीचर सेड. टीचर त्याला बोलतात, आता एक काम कर, ह्या पेपर्सचे जितके छोटे छोटे स्मॉल बीट्स, छोटे छोटे तुला तुकडे करता येईल तितके तू टीयर अप कर. टीयर अप कर म्हणजे पेपर तू फाडून टाक. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. Torn, T-O-R, and torn हे पास्ट टेन्स आहे. T-E-A-R, टीयरचं हे पास्ट टेन्स आहे, भूतकाळी रूप आहे. लवकरच गुरुने आज्ञा केल्यामुळे अनेक अशा असंख्य तुकड्यांमध्ये त्याने पेपर फाडलेला आहे. नंतर ते गुरु त्याला सांगतात, थ्रो द बिट्स आउट ऑफ धिस विंडो. द टीचर टोल्ड हिम. टीचर त्याला सांगते, आता तू एक काम कर, हे सगळे जे बिट्स आहे, तुकडे जे आहे ते विंडोच्या बाहेर फेक. दॅट वॉज इझिली डन. ते त्याने सहज केले. इट वॉज अ वाइंडी डे. ते वाइंडी डे होते. अँड द टायनी बिट्स वेर स्कॅटर्ड फार. छोटे 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 तुकडे दूरवर पसरले. स्कॅटर्ड फार, दूरवर पसरणे. SCATTERED FAR. स्कॅटर्ड फार, दूरपर्यंत वाऱ्यामुळे ते फेकले गेले. कागद हलका असतो, त्याच्यात ते छोटे छोटे होते. वाईड इव्हन ॲज द यंग मॅन वॉच. त्याच्यासमोर तो वॉचिंग करतो आणि ते शब्द पसरलेले आहेत. नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन. द टीचर ऑर्डर्ड हिम. आता ते गुरु त्याला आज्ञा देतात, आता एक काम कर, नाव गो आउट इन टू द स्ट्रीट. रस्त्यावर जा. कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन. शक्य असतील तितके पेपरचे ते तुकडे तू गोळा करू ना. द यंग मॅन वॉज टेकन अ बॅक. बट दॅट विल बी डिफिकल्ट. ही स्टॅमर्ड. स्टॅमर्ड म्हणजे अडखळत बोलणे. STAMMERED. स्टॅमर्ड म्हणजे अडखळत बोलणे. तो अडखळतोय की सर हे खूप डिफिकल्ट झाले, कारण वारा असल्यामुळे कागद दूरवरती उडून गेले. आता बघा ह्या गोष्टीतून ते गुरु त्याला काय शिक्षण देत आहे, काय त्याच्यातून निघालेलं आहे मूल्य. इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय. जरी ते कठीण आहे तरी तू ट्राय तर कर. द यंग मॅन वेंट आउट. ही रिटर्न हाफ ॲन हवर लेट. जवळजवळ हाफ ॲन हवर, 1.5 तासांनी तो आलेला. एक्झिस्टेड. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉन बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉन आउट जस्ट वाईल अर्लियर. थोडासा जो कागदाचा तुकडा आहे तो पण तो आणू शकलेला नाही. यावरून असे लक्षात येतं की आपण जो बोललेला शब्द असतो तो तरी आपण कसा परत आणू शकतो. हेच या छोट्याशा कृतीतून त्या गुरुने आपल्या शिष्याला दाखवून दिले की शब्दांचंही तसंच असतं. एकदाच जर आपण ते बोललं तर ते परत घेता येत नाही. या संदर्भातच सॉक्रेटिस संदर्भात एक छोटासा व्हिडिओ आपण बघणार आहोत. प्रत्येकाने लक्ष द्यायचे. सॉक्रेटिसला एक दिवस त्याचे शिष्य विचारता, ओ वाईस वन, हाऊ मे वी नो व्हॅन इट इज राईट टू स्पीक. दे आस्क हिम. हे तत्त्ववेत्ता मनुष्य, आपण बोलणं राईट आहे, योग्य आहे, हे आम्हाला कधी कळेल? कृपा करून तू ते आम्हाला सांग. असं ते शिष्य आपल्या गुरूंना म्हणजेच सॉक्रेटिसला विचारतात. सॉक्रेटिस उत्तर देतो बघा. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स. तेव्हाच बोलण्यासाठी तोंड उघडावे जेव्हा आपण स्वतःला 3 प्रश्न विचारू. म्हणजेच कुठलीही गोष्ट बोलण्याच्या आधी आपल्या मनाला 3 प्रश्न विचारायचे. अँड रिसिव्ड अन ॲफिर्मेटिव्ह आन्सर टू ईच ऑफ द 3.
रिप्लाइड सॉक्रेटिस. सॉक्रेटिस बोलतोय आणि ह्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर जे आहे ते ॲफिर्मेटिव्ह आलं पाहिजे, म्हणजे होकारार्थी यस उत्तर आलं पाहिजे, तरच आपण बोलू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे. आता शिष्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स? कोणते आहेत ते 3 प्रश्न ते आम्हाला तुम्ही जरा सांगा. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू? पहिला प्रश्न काय? स्वतःच्या मनाला बोलायचं, विचारायचं, मी जे बोलतोय ते ट्रू आहे का, सत्य आहे का, इज इट ट्रू? ते खरं बोलतोय की खोटं बोलतोय? यस उत्तर आलं खरं बोलतोय तर तुम्ही बोलू शकता, नो उत्तर आलं तर बोलायचं नाही. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हॅरॅसिटी ऑफ वॉट वी आर सेइंग, जर आपल्याला जर कन्फर्म माहीत नसेल, शुअर नसेल तर बोलायचं नाही. म्हणून मनाला पहिला प्रश्न विचारायचा की मी बोलतो आहे ते सत्य बोलत आहे की नाही. इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड, नाहीतर हेच बेटर होईल की आपण एकही शब्द न बोललेलं बरं, असं सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना सांगत आहे. दुसरं बघा, व्हेन वी अटर वर्ड्स केअरलेसली वी अवर सेल्फ बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. जेव्हा आपण केअरलेसली बोलतो तेव्हा आपण कशाचं प्रतीक बनत असतो? अनट्रूथचं. अनट्रूथ म्हणजेच काय? असत्य बोलणारा, अरे तो खोटारडा व्यक्ती आहे असं म्हटलं जातं. बऱ्याचदा आपण एखाद्याला पटकन आरोप करतो, पण तो आरोप जर खोटा असेल तर आपण कसलं ट्रान्समिटर्स ठरतो? हा व्यक्ती खोटारडा आहे. Second question. The second question to ask is it pleasant? आपण जे बोलतोय ते जरी सत्य असलं तरी इज इट प्लीझंट? ते प्लीझंट आहे का? ते समोरच्याला ऐकून आनंद देणारं आहे का? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेकिंग. बऱ्याचदा लोक एम्प्टी रिमार्क करतात. म्हणजे बघा इथे दाखवतोय, आपण सरळ आरोप करतो की तुझी चूक आहे, तू चुकली आहेस, तू बोलला आहेस, असे एकमेकांवरती आपण चुकीचे रिमार्क करतो. आयडलनेस टू हर्ट अदर्स, आणि त्यामुळे आपण एकमेकांना काय करतो? इनडायरेक्टली हर्ट करत असतो, दुखावत असतो. इट इज बेटर दॅट दीज अनप्लीझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. मग जर असे अनप्लीझंट वर्ड असेल तर ते न बोललेलेच बरे. जर ते प्लीझंट असेल तरच बोललं पाहिजे, नाहीतर ते न बोललेले म्हणजे मनात विचार. अनस्पोकन म्हणजे काय? मनात विचार. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिक्स इज इट यूजफुल? तिसरा प्रश्न सॉक्रेटिसच्या मतानुसार स्वतःला हा विचारायचा आहे की इज इट यूजफुल? हे यूजफुल आहे का? आपण सगळं सांगतो आहे ते प्लीझंट पण आहे, ते सत्य पण आहे, पण याचा खरंच उपयोग होणार आहे का? इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर? जो ऐकणारा आहे त्याला त्याचा बेनिफिट होणार आहे का? का काहीच फायदा नाही? काही लोक असतात त्यांना काहीही सांगितलं तरी फरक पडत नाही. विल अवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन? त्याच्यासाठी जर ते वर्ड्स खरोखर कम्फर्ट असतील, योग्य असतील, तरच ते बोलण्यात अर्थ आहे, असं सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना समजून सांगतोय. हे 3 जर गोष्टी खऱ्या असतील, योग्य असतील, तरच आपण बोललं पाहिजे. या तिघांचे उत्तर जे आहे ते ॲफिर्मेटिव्ह आले तर समजायचं युअर स्पीक इज राईट. ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. नाहीतर पुढे जाऊन बोलायचं नाही. पण ह्या 3 प्रश्नांचे उत्तर होकारार्थी आलं तर वी गो अहेड अँड स्पीक. ना स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की नेहमी थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्याच्या आधी 2दा तरी विचार केला पाहिजे. या ठिकाणी आपला हा छोटासा जो प्रकरण आहे ते संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.